असे काही खर्च. अशा खर्चांना आपण आळा घालू शकत नाही, पण जे खर्च आपण अडवू शकतो, ज्या खर्चांवर नियंत्रण ठेवू शकतो, त्या खर्चांवर नियंत्रण मात्र ठेवायला हवं. जोडीदारासोबत काही गैरसमज मार्च महिन्यामध्ये तुमचे होण्याची शक्यता असल्यामुळे संवाद महत्त्वाचा. अविवाहितांसाठी नवीन ओळख प्रेमात बदलू शकते. कुटुंबात एखादा आनंदाचा कार्यक्रम होण्याची सुद्धा शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे. ताण आणि डोकेदुखीची समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. ताणामुळेच निद्रानाश किंवा झोप येत नाही असा अनुभव सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. त्यासाठी नियमित व्यायाम आणि ध्यान करणं फायदेशीर ठरेल. पचन संस्थेची काळजी घ्या. बाहेरचं खाणं टाळा. योग्य आहार तुमच्यासाठी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मार्च महिन्यामध्ये चांगलं लक्ष लागेल, पण मोबाईल आणि स्क्रीन टाईम तुम्हाला कमी करावा लागेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ नक्कीच चांगला आहे. मगाशी म्हटलं तसं कुंभ राशीच्या लोकांना 7.5 सुरू आहे आणि म्हणूनच कुंभ राशीच्या लोकांनी शनिवारी गरजू व्यक्तींना काळ्या वस्त्रांचं दान करणं किंवा अन्नदान करणं लाभदायक ठरणार आहे. त्याचबरोबर ओम शन शनेश्वराय नमः, शनी महाराजांचा हा मंत्र आहे. ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप दर शनिवारी करणं तुम्हाला शक्य असेल तर तो सुद्धा नक्की करा. या 7.5च्या काळात नक्कीच या गोष्टींनी तुम्हाला दिलासा मिळू शकतो. लक्षात ठेवा, 7.5 आपल्याला काही ना काहीतरी शिकवायला येत असते. आयुष्य आपलं नव्याने घडवायला येत असते. त्यामुळे हाच सकारात्मक दृष्टिकोन घेऊन 7.5तले अनुभव मनाच्या पटलावर कोरून ठेवा, जे तुम्हाला आयुष्यभराची शिकवण देणार आहेत. मंडळी, त्याचबरोबर 7.5च्या काळामध्ये सकारात्मक राहणं सुद्धा तितकंच आवश्यक असतं. आता आजूबाजूला परिस्थिती जर नकारात्मक असेल तर आपण सकारात्मक विचार कसा करायचा? चांगली पुस्तकं वाचायची. आता इंटरनेट उपलब्ध आहे. चांगले पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकता. आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर सुद्धा अतिशय सुंदर असे पॉडकास्ट सध्या आम्ही प्रसारित करतोय. त्यापैकीच वनश्री पांडे यांचा एक पॉडकास्ट आहे जो भरपूर सकारात्मकता देणारा आहे. मनापासून मागा, मिळतंच, पण ते कसं, हे सांगणारा तो पॉडकास्ट आहे आणि त्या पॉडकास्टमधून भरपूर पॉझिटिव्हिटी मिळतीये असं कमेंट बॉक्समध्ये लोकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. म्हणून कुंभ राशीच्या लोकांनी तर सध्या सकारात्मक राहण्यासाठी असे पॉझिटिव्ह पॉडकास्ट ऐकणं अत्यंत आवश्यक आहे. त्या पॉडकास्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तो पॉडकास्ट नक्की ऐका आणि तुमची प्रतिक्रियासुद्धा नक्की त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तो पॉडकास्ट ऐकल्याने तुमचा काय काय फायदा होणार आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मनातली नकारात्मकता निघून जाणार आहे. त्याचबरोबर जी परिस्थिती तुमच्या भोवती आहे त्यावर मात करण्याची शक्ती तुम्हाला मिळणार आहे. त्या पॉडकास्टमध्ये अनेक उपायसुद्धा सांगण्यात आलेले आहेत. लग्न होण्यासाठी, नोकरी लागण्यासाठी, प्रमोशनसाठी, सगळ्यात महत्त्वाचं व्यवसाय वृद्धीसाठी, ताण कमी करण्यासाठी.